ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे दररोज 10 मिनिटाचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे. आपल्याला रेशीम उद्योग सुरुवातीचं म्हटलं तर डॉक्युमेंटरीचा विषय असतो, जे की आपण सरकार आपल्याला अनुदान देतं. आता त्यामध्ये 2 टाईपचे असते जवळपास आणि नंतर शेवटच्या दिवशी जर तुम्ही आले तर तुम्हाला तो पूर्णपणे बिझनेस प्लॅन समजेल. तर आपलं ह्या बॅचला माझं तेवढं टार्गेट आहे. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपला हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार रेशीम उद्योगबद्दलची सुरुवातीचं स्टार्टअप कसं करू शकतो. मला भरपूर जण जे की सध्याच्या याला क्वेश्चन विचारत आहे, इंस्टाग्रामला असो, नवीन यूट्यूबला सबस्क्रायबर जे नवीन नवीन ॲड होत आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही रेशीम उद्योगला सुरुवात कशी करायला पाहिजे, आमच्याकडं स्टार्टअप किती, इन्व्हेस्टमेंट किती आहे, याचं मी पूर्णपणे डिटेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न चुकता न स्किप करता. कारण की सुरुवातीपासून म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट किती लागणार, आपला स्टार्टअप कितीपर्यंत उभा राहू शकतो, आपली टोटल इन्व्हेस्टमेंट कधी लागणार आणि ती लागल्यानंतर आपण बॅच कधी घेऊ शकतो, हे पूर्णपणे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कारण की मी रेशीम उद्योगबद्दल नवीन टिप्सबद्दल असेल, नवीन गोष्टीबद्दल असेल, एक तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यासाठी म्हणतो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी जरी म्हटलं तर आपल्याला रेशीम उद्योग सुरुवातीचं म्हटलं तर डॉक्युमेंटरीचा विषय असतो, जे की आपण सरकार आपल्याला अनुदान देतं. आता त्यामध्ये 2 टाईपचे असते, जवळपास 5 लाखापर्यंत किंवा 5.5 लाखापर्यंत किंवा 4.5 लाखापर्यंत सरकार आपलं अनुदान देत असतं शेड बनवण्यासाठी, जे की आपलं गव्हर्नमेंट देतं. पण सुरुवातीचा विषय असा असतो की सुरुवातीला जेवढा आपल्याला शेडसाठी खर्च लागतो तेवढा सगळा खर्च आपल्या खिशातून टाकावा लागतो, म्हणजे घरातून टाकावा लागतो. त्यानंतर सगळं शेड उभा राहिल्यानंतर त्याचे डॉक्युमेंट जे आपल्याला होतील, म्हणजे जे फोटो होतील नोट कॅममध्ये वगैरे, त्याचे फोटो पूर्णपणे ते फाईल बनवून आपल्याला तिथं सबमिट करावं लागते. त्याचे 2 वेबसाईट आहे, ते मी तुम्हाला समोर सांगेलच. ते सगळं फिल केल्यानंतर तेव्हा आपला गव्हर्नमेंट अप्रूव्हल देतं आणि अप्रूव्हल दिल्यानंतर मग ते 6 महिन्याने सरकार आपल्याला हप्ते देत असतं. आपलं तेवढं सरकारवर डिपेंड असते की सरकारकडं फंड किती आहे आणि ते किती वेळ लागतो. 2 वर्ष लागू शकतात, 3 वर्ष पण लागू शकतात. पण सरकार 100% आपलं अनुदान देतं, म्हणजे 100% आपलं सरकार पैसे देतं, म्हणजे देतं. त्यामध्ये काही विषय नाही. आता आपण शेड कसं बनवणार हे आपल्यावरती डिपेंड आहे की आपण त्याला कसं स्ट्रक्चर केलं पाहिजे, कसं नाही केलं पाहिजे. त्यानंतर तुती आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर रेशीम सुरुवात करायची असेल तर तुती लागवड करावं लागते तुम्हाला. तुती लागवड जर तुम्ही एक कांडी जर लावली तर ती जवळपास 6 महिन्यानंतर तिचं झाड असं बनतं. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता की त्याचं झाड असं बनल्यानंतर तुम्ही याचा पाला आळ्यांना टाकू शकता. म्हणजे याला जवळपास 6 महिन्याचा कालावधी याला लागतो तुतीच्या पालासाठी. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जरी म्हटलं तर तुतीचं लागवड जरी केली तर हरकत नाही, जेव्हा तुमचं फ्युचरमध्ये प्लॅन होईल किंवा नाही होईल, पण याला जास्त जागा लागत नाही. सध्या जरी काड्या तुम्ही रोप कन्वर्ट करायची आऱ्या करून जरी केलं तरी होते, त्याला विषय काही नाही. आणि याला जास्त मेंटेनन्स लागत नाही तुतीच्या याला. हे तुम्हाला फ्रीमध्ये काड्या भेटल. रोप जर म्हटलं तर एक 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपयानं जसा विकतोय माणूस तसं ते तुम्हाला रोप भेटून जातं. त्यामध्ये नंतर शेडचं. आता सगळ्यात आधी तुती लागवड करावं लागेल. तुती लागवड केल्यानंतर मी स्टार्टिंग प्रोसेस सांगतो तुम्हाला. काडी जर लावली तर तिचं जवळपास 6 किंवा 7 महिने लागते सुरुवातीला. जेव्हा आपण त्याचा पाला असं झाल्यानंतर तो पाला आपण आळ्यांना टाकू शकतो. म्हणजे तुम्ही पाला बघू शकता, आपल्या डोक्याच्या हाईटला येऊ शकतो आणि त्याचा पाला आपण मग आळ्यांना टाकू शकतो. असं जर पाला झाल्यानंतर याला जवळपास 6 महिने लागते जर आपण काडी लावली तर. आणि रोप जर लावलं तर असं पाला व्हायला जवळपास 3 महिने लागते. म्हणजे एकदा कटिंग केल्यानंतर लक्षात घ्या की त्याचं जवळपास व्हायला 3 महिने लागत असते पाला त्याच्याहून डबलना वाढायला. एकदा कटिंग केल्यानंतर त्याचा पाला डबलना वाढत असतो. जर तुम्ही तुती लागवड केली तर तुम्ही शेडचं पण इन प्रोसेस करू शकता. शेड जरी म्हटलं तर शेडचं मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी तुतीबद्दल जर सांगायचं म्हटलं तर तुतीबद्दलचा विषय, तुम्ही मधातलं जे अंतर आहे, हे मधातलं अंतर तुम्ही 6 फुटाच्या वरती ठेवलं पाहिजे. आणि प्रत्येक झाडामधलं जे अंतर आहे हे जवळपास तुम्ही 2 किंवा 2.5 फुटाच्या वरती ठेवलं पाहिजे. कारण की याचं जवळपास 2 वर्षानंतर, 2.5 वर्षानंतर, 3 वर्षानंतर याचं खोड एवढं मोठं होतं की जेणेकरून त्याला जास्त प्रॉब्लेम होत नाही, गजबज होत नाही. त्यामुळे तुम्ही ते तेवढं डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही लागवड केल्यानंतर तुम्ही शेड जेव्हा आहे ना, शेड तुम्ही एक 7 किंवा 10 दिवसामध्ये पण उभा करू शकता. शेडला जास्त काही म्हणजे हे करायचं काम नसतं. आणि 4 पोल मी शेडचं तुम्हाला सांगतो. पण त्याआधी जर तुम्हाला तुतीचा काही डाऊट असेल तुतीचं, आणि व्हरायटी जर म्हटलं तर V1 व्हरायटी असते तुतीमध्ये, जी की आपण ते आळ्यांना टाकू शकतो. तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपल्या जवळपास 4 ते 4.5 एकरमध्ये तुतीचा प्लांट आहे. आणि ह्याच्या बेसिकवरती आपण बॅच घेतोय. आता येणाऱ्या 22 तारखेला पण आपली बॅच आहे.
एक 5-6 दिवसामध्ये आपली लवकरच बॅच पण येणार आहे. त्यामध्ये तुतीचा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लगेच अपडेटला व्हिडिओ देतो. कारण की मी एक बॅच आल्यानंतर ऑनलाईन ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे दररोज 10 मिनिटाचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे. त्यामध्ये मी सुरुवातीपासून तर रात्रीपर्यंत जे काय आपण वर्क केलं, जे काय आपण काम केलं याचं पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी ट्रेनिंग दिल्यासारखंच करणार आहे. म्हणजे आपल्याकडे इथे येऊन ट्रेनिंग न घेतलं, तुम्ही लाईव्ह जरी ट्रेनिंग घेतली तरी चालतं आहे. आणि नंतर शेवटच्या दिवशी जर तुम्ही आले तर तुम्हाला तो पूर्णपणे बिझनेस प्लॅन समजेल. तर आपलं ह्या बॅचला माझं तेवढं टार्गेट आहे. आता तुतीबद्दल पूर्णपणे झालं. तुतीबद्दल जर तुम्हाला काही कमेंट असेल तर मला बिंदास तुम्ही करा, कारण की मी याच्या आधी भरपूर वेळेस तुतीबद्दल तुम्हाला सांगत आलेलो आहे. आणि त्यानंतर राहिला शेडचा विषय. शेड तुम्ही 10 ते 15 दिवसामध्ये पण उभं करू शकता, पण तेवढी इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट नेमकं शेडमध्ये लागते काय हे तुम्हाला सांगतो. आता जर शेडबद्दल जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो, जवळपास 3-3.5 वर्षापूर्वी आपण जेव्हा शेड उभा केलं होतं, म्हणजे जवळपास 3.5-4 वर्ष म्हणता येईल. कारण की आपण 2-3 गुंठ्यामध्ये आधी बकरी पण पालन केलं होतं, कारण की बकरीला पण तुतीचा पाला लागतो. आता शेडचं जर स्ट्रक्चर म्हटलं तर आपलं जवळपास 23x50चं शेड आपलं. आणि त्या शेडमध्ये आपण जवळपास 200 अंडीपुंज ॲप्रॉक्सिमेटली बॅच घेऊ शकतो. 200 अंडीपुंजच्या वर बॅच लागत 200 अंडीपुंजच्या वर बॅच जात नाही, कारण की हे जो पाला आहे, हे पाला जवळपास 100 अंडीपुंजला 1 एकर लागत असतो. असा वाढल्यानंतर त्याचं खोड असं झाल्यानंतर, आणि 200 अंडीपुंजी म्हटलं तर 2 एकर तुतीचा पाला लागत असतो. म्हणजे आपली प्रत्येक महिन्याला जरी म्हटलं तर आपण बॅच घेऊ शकतो, कारण की आपल्याकडे जवळपास 4 ते 4.5 एकर लागवड आहे. शेडचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं. आपलं माझं जे शेड आहे 23x50चं आहे. त्यामध्ये आपण 200 अप्रॉक्सिमेटली बॅच घेऊ शकतो, 200 वर घेऊ शकत नाही. आता शेडचं बाहेरून जर स्ट्रक्चर म्हणायचं म्हटलं तर व्हाईट नेट आहे आणि ग्रीन नेट आहे, आणि बाकी साईडनं फक्त कॉलम आहे. याच्या व्यतिरिक्त शेडला काहीच नाही. आणि मेंटेन करण्यासाठी आपण ठिबकची वगैरे लाईन लावलेली आहे. याच्या व्यतिरिक्त शेडला आपलं काहीच नाही. वरतून जे सिमेंटाचे पत्र आहे, जेव्हा उन्हाळ्यामध्ये, आता पण सध्या ऊन पडतं आहे, तर ह्या उन्हाळ्यामध्ये जर आपण समजा बॅच घेतली तर जास्त हीट होते, आणि हीट झाल्यानंतर आतमध्ये टेम्परेचर जे की मेंटेन राहत नाही. सिमेंटाचे पत्र आपण याच्यासाठी टाकतो की वरतून स्प्रिंकलर लावल्यानंतर वरतून जर पाणी सोडलं शेडला तर ते पूर्णपणे पत्र थंड पडतात, आणि थंड पडल्यामुळे वरतून जे हवा येणारी आहे, जे पत्र गरम होते त्या जागी ते थंड पडणार, आणि जी पूर्णपणे वरतून जे आपलं शेड आहे पूर्णपणे थंड पडणार. शेडच्या चारही साईडनं म्हटलं तर आपण फक्त नेट लावलेली आहे. आतमध्ये व्हाईट नेट आहे आणि बाहेरची जी ग्रीन नेट आहे हे आपण वरती करतो हवा जाण्यासाठी. पण पॅक बंद जरी म्हटलं तर आपली पूर्णपणे व्हाईट नेट आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही शेडचं. आणि कॉलम वगैरे पोते वगैरे पण लावले आपण टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी. आता शेडमधलं आतला विषय सांगतो तुम्हाला. आपलं शेडमधलं आतमध्ये कसं आहे तर, आता तुम्ही जर शेडमध्ये बघितलं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण 4 रॅक लावलेले, म्हणजे 2 रॅक ह्या साईडला आहे आणि 2 रॅक ह्या साईडला आहे. असे पूर्णपणे आपले 4 रॅक आहे. आणि 4 रॅक लावल्यानंतर आपण त्याला 5-5चे गॅप केलेले, म्हणजे 5 आपले जे कप्पे त्यामध्ये आपण आधी पेपर हातरतो. रेशीमचा पेपर हातरल्यानंतर मग आपण त्याला बॅच घेऊ शकतो. आपल्या शेडला जरी म्हटलं तर जवळपास 3.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. अप्रॉक्सिमेटली आपण पकडलं, एवढा सहसा होत नसतो, पण 3-3.5 लाख रुपये आपण आपल्या शेडला खर्च पकडलेला आहे. आता आतमध्ये गोबा नाही, रेशीमचं जे गोबा पण करावं लागतो आपण. आतापर्यंत आपलं असं काही जाणवलं नाही, त्याच्यामुळे आपण केलं नाही, पण लवकरच करणार आहे. कारण की गोबा करणं हे पण गरजेचं असतं. जेव्हा उजी माशी वगैरे येते तेव्हा त्यांचा ताण नसतो होत. आता ह्यामध्ये झालं पूर्णपणे. ह्यामध्ये झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता शेडचं आपलं आतमधलं कसं आहे, बाकी दुसरा विषय काहीच नाही आहे. आणि त्यामध्ये आता जर समजा शेडमध्ये जर नवीन रेशीमचे समजा शेड वगैरे करते, यांनी सुरुवातीला फुल इन्व्हेस्टमेंट आपल्याला पूर्णपणे खिशातनं शेडमध्ये लावावं लागतील. मग सरकार आपला हप्त्यावाईज पैसे देत असतं. जेव्हा सरकारकडे फंड असेल, 6 महिन्यानं असेल, 1 वर्ष असेल, पण सरकार 100% अनुदान आपल्याला रेशीमच्या शेडसाठी देते. आता शेडचं आणखी तुम्हाला पूर्णपणे समजलं. सगळ्यात आधी जरी म्हटलं तर आपल्याला तुती लागवड करणं गरजेचं आहे. तुती लागवड केल्यानंतर ते 6 महिन्यानंतर त्याचा पाला वाढणार, तोपर्यंत आपलं शेड पण तयार होतं. आणि आपण एक लक्षात घेतो मी, 1 एकरमध्ये जर आपण तुतीचा पाला लावला, 1 एकरमध्ये तुतीचा पाला लावल्यानंतर ती 100 अंडीपुंची बॅच त्याच्यावर होते. 2 एकर पाला असलं तर 200ची बॅच आपण सहसा वन टाईम घेऊ शकतो 2 एकरमध्ये. पण एकदा पाला कटिंग केल्यानंतर त्याचा पाला जवळपास 3 महिन्यानंतर होतो. म्हणजे आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला किती लागवड करायची, तुमच्या वर्षाला किती बॅचेस होणार. 1 एकर जर लागवड असेल तर आपण वर्षाला 4 बॅच घेऊ शकतो. 2 एकर असेल तर 100च्या आपण 8 बॅच घेऊ शकतो, बरोबर. आणि 16 म्हणजे एक जरी म्हटलं 8, 9, 10, 11, 12 बॅच आपण 3 एकर जर लागवड असेल तर 100ची बॅच आपण प्रत्येक महिन्याला घेऊ शकतो 3 एकर लागवड असल्यावर. पण जर समजा 3 एकर असले 200ची पण आपण घेऊ शकतो वन टाईम. 1 महिना गॅप घेऊन आपण 100ची पण परत बॅच घेऊ शकतो. पण ते आपल्यावर आहे की आपण तुती लागवड त्यासाठी किती करणार म्हणून. बाकीचं खर्च जरी म्हटलं याच्या व्यतिरिक्त त्याला मेंटेनन्स वगैरे काही लागत नाही, बरोबर. मेंटेनन्स जरी म्हटलं समोर, तर फक्त आपल्याला बॅच घ्यायला लागते. 100 अंडीपुंजचं समजा 4 किंवा 5,000 रुपये, 6-7 हजार रुपये एका 100 अंडीपुंजला खर्च. याच्या व्यतिरिक्त याला मेंटेनन्स काही नाही. फक्त तुतीला जर म्हटलं तर आपण एखादी वेळेस जर समजा पिवट वगैरे झाड पडलं तर आपण त्याला
खत सोडत असतो, खत पण दुसरं जमत नाही. आणि जी फवारणी ही पोषण सोडत असतो, याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं पण काही जमत नाही. कारण की हे पूर्णपणे नॅचरली वाढलं पाहिजे. याला फक्त प्रॉपर जे म्हटलं याला पाणी पाहिजे, पाणी असल्यानंतर ते ऑटोमॅटिक वाढतं. याच्या व्यतिरिक्त जर याला काहीच नाही. आणखी जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जर काही कमेंट असेल तर मला बिंदास, तुम्ही डाऊट असेल तर तुम्ही तो बिंदास कमेंट करा. याचा मी तुम्हाला पूर्णपणे लवकर व्हिडिओ अपलोड करून तुम्हाला ती माहिती देईल, जेणेकरून मी जेव्हा तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं व्हिडिओच्या की आपण 21 दिवस ट्रेनिंगचा प्रयत्न करणार आहे. आपल्या यूट्यूबला व्हिडिओ 10 किंवा 15 मिनिटाचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ते पूर्णपणे समजेल. जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करा, जेणेकरून मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून ते अपलोड करेन आणि ते तुम्हाला म्हणजे समजेल. आता समजा एकाला जर डाऊट असला आणि 50 जण जर रेशीम करायचं असलं तर तो डाऊट, तुमचा एक डाऊट 50 जणांचा पण क्लिअर होऊ शकतो. ठीक आहे, तर कमेंट करा. आणि ठीक आहे, हा एवढंच व्हिडिओला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय. धन्यवाद. अरे हो, पडलं. धन्यवाद.